हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला अंडा मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी हे बॉईल करून 2 अंडे घेतलेले आहेत। त्याच्यावर मी अशा बारीकशा चिऱ्या मारून घेतलेल्या आहेत। ते आपल्याला पहिले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। हे तेल हा घाटी मसाला आहे। ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळे मसाले वापरलेले आहेत, त्यामुळे मी जास्त मसाल्यांचा वापर नाही करणार आहे। आपल्याला लागेल तेवढं मीठ मी मीठ थोडं कमी वापरणार आहे। या मसाल्यात ऑलरेडी मीठ वापरलेलं असतं, म्हणून थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, एक टमाटर घेतला। टमाटरचा वापर जास्त नाही करणार, नाहीतर आपला जो मसाला आहे तो आंबट होईल। थोडंसं सुकं खोबरं आणि हे 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे। ठीक आहे, तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते। गॅसची फ्लेम आपण चालू केली आहे। कढई आपली तापली आहे चांगली। थोडंसं त्याच्यामध्ये मी आहे ना तेल टाकते आधी। हे पाहू, आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय। त्याच्यामध्ये मी हे अंडे सोडते। थोडीशी तेलामध्ये हळद सोडूयात बाजूनी। अंडे व्यवस्थित हळूहळू फ्राय करायचे। आपले अंडे बघा व्यवस्थित गोल्डन ब्राउन असे फ्राय झाले। आता आपण याला एक साईडला या प्लेटमध्ये काढून घेऊ। याच्यामध्येच ना आपण हा कांदा डायरेक्ट भाजून घेऊया। आपले हा कांदा थोडा फ्राय झालाय। याच्यात आत्ताच आपण हे सुकं खोबरं टाकून देऊया, म्हणजे ते पण जरा व्यवस्थित भाजलं जाईल ना, म्हणून। आता आपलं हे खोबरं पण व्यवस्थित भाजून झालंय। त्याचबरोबर यात आपण आता हे लसूणच्या पाकळ्या टाकूया। याच्यामध्येच आपण ही कोथिंबीर टाकूया। टमाटर आपण वरून ॲड करणार आहोत। आता याच्यामध्ये आपण हे टमाटर टाकूया। टमाटरला जास्त फ्राय नाही करायचं, थोडं कच्चंच ठेवायचं आपल्याला, कारण टमाटरनी जे आपलं टेक्स्चर आहे ना ते व्यवस्थित एकदम स्मूथ होईल। टमाटर आता आपले थोडेसे भाजून झाले आहेत। आपण आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि त्याच्यानंतर मग आपण याला थोडं थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। आपण आपली कढई पुन्हा तापायला ठेवलेली आहे। त्याचबरोबर आपला मसालासुद्धा वाटून रेडी झालेला आहे। ठीक आहे, तर चला आता याच्यामध्ये आपण आहे ना हे सगळं तेल आहे तेवढं टाकून देऊयात। ठीक आहे, त्याचबरोबर आहे ना यात आपण हा कढीपत्तासुद्धा सोडूयात। थोडा आपला कढीपत्ता आता तडतडायला लागलाय। कढीपत्त्याचा मस्त असा वास येतोय आपल्याला त्याच्यामधून। मस्त असं आपला मसाल्याचं टेक्स्चर सुद्धा रेडी झालेलं आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये टाकून देऊया तेलामध्ये। सगळा मसाला आपण यात काढून घेतलाय। आता याला आपण असं परतत राहायचं थोडं, याला तेल सुटेपर्यंत। ठीक आहे, हे जे मिक्सरचं भांडं आहे ना यात आपण थोडंसं पाणी घालून असं थोडं फिरवून याच्यामध्येच टाकूयात ते पाणी, आणि मग हा मसाला आपण थोडा भाजायला ठेवूयात। ठीक आहे, हे बघा आपल्या तेलाला व्यवस्थित मसाला जो आहे ना आपण तो व्यवस्थित भाजला आहे, त्याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आहे ना आपण हे जे मसाले घेतलेत ना सगळे आपण एकदमच यामध्ये टाकायचे, आणि या मसाल्यांचा जो कच्चा असा आपल्याला तिखट असा जो वास येत असतो ना तो कच्चा वास निघेपर्यंत ह्याला जरा आपण भाजून घेऊयात। मग याला पण थोडं मसाल्यांना पण कसं थोडं तेल सुटतं ना। आमचा जो घाटी मसाला आहे ना
आपण कसं त्याच्यामध्ये कांदा वगैरे वापरतो, त्यामुळे त्या मसाल्याला तेल असं सुटतच असतं. त्यामुळे ह्याला जर आपण व्यवस्थित असं परतून घेऊयात. आता जो कच्चापणा आहे ना मसाल्याचा, तो सगळा काढून घेऊयात व्यवस्थित. पहा, व्यवस्थित आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे. वासही अगदी मस्त येतो आहे त्याचा. त्याचबरोबर आपण यात थोडं थोडं करून आहे ना पाणी सोडायचं आहे. थोडं याला हलवून घेते एकदा, मग परत अजून थोडं पाणी सोडणार आहे. थोडं आपल्याला ह्याची ग्रेव्ही ठेवायची आहे. तुम्हाला जशी तुमची ग्रेव्ही हवी असेल, तुम्हाला सुकं करायचं असेल तर तुम्ही याला थोडं सुकंही ठेवू शकतात. आणि जर तुम्हाला थोडं दरदरीत ठेवायचं असेल, भातासोबत वगैरे खाता येईल असं, तर तुम्ही तसंही करू शकतात. यात आपण पाणी सोडलं. ह्याला एक 5 मिनटं थोडी उकळी येऊन देऊयात. मग आपण यात अंडे सोडायचे. थोडं अजून एक 5 मिनटं मग उकळी येऊन द्यायची. मग त्यावर आपण मस्त थोडीशी कोथिंबीरची गार्निशिंग करायची. ठीक आहे. आपला मसाला थोडा इकडे उकळतो आहे. आपली ग्रेव्ही व्यवस्थित तयार झालेली आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये हे दोन्ही अंडे सोडून देऊयात. एक 5 मिनटं याला उकळून देऊया. त्यानंतर मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा, आपली अंडा कढी झालेली आहे. आपण त्याला अंडा कढीही बोलू शकतो, मसालाही बोलू शकतो. जर थोडीशी पातळ ठेवली तर ती कढी होऊन जाईल, आणि थोडंसं घट्ट ठेवलं तर तो मसाला होऊन जाईल, अंडा मसाला. आता आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरूया. हे बघा, झणझणीत आपला अंडा मसाला रेडी झालेला आहे. माझी रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा. त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू. बाय.